हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये ज्या मी डेफिनेशन सांगितल्या आहेत त्याचा यूज आज आपण या व्हिडिओमध्ये करणार. ओके, तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला शिकवणार आहे नंबर सिस्टम कन्व्हर्जन्स. त्याची एक मोठी ट्री डायग्राम आहे. ती ट्री डायग्राम वगैरे मी तुम्हाला नंतर देईल, म्हणजे कुठं बुक्समध्ये वगैरे ते अवेलेबल नाहीये. फक्त नंबर ऑफ कन्व्हर्जन्स खूप जास्त आहेत. 4 नंबर सिस्टम्स आहेत आणि प्रत्येक नंबर सिस्टम प्रत्येक दुसऱ्या नंबर सिस्टम मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागते. तर त्याचे जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे कन्व्हर्जन्स होतात. तर त्या कन्व्हर्जन्सला सिम्प्लिफाईड करून मी एक ट्री डायग्राम तयार केलेली आहे. त्या डायग्राम नुसार तुम्हाला ते एकदम सोपं वाटेल की कोणत्या टाईपच्या कन्व्हर्जन मध्ये आपल्याला काय रूल्स यूज करायचे ते. ओके, आज जे मी तुम्हाला कन्व्हर्जन शिकवणार आहे, हे कन्व्हर्जन शिकवण्यासाठी व्हिडिओ नंबर 1 पासून व्हिडिओ नंबर 4 पर्यंत जे व्हिडिओज आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये त्या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. आता जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये की ते बेसिक गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत. ओके, विनाकारण असं मी काही म्हणत नाही की व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे वाढवण्यासाठी. तुम्हीच बघा, जर ते 4 व्हिडिओ पैकी एकही व्हिडिओ जर तुम्ही मिस केलेला असेल तर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जे न्यूमरिकल मी शिकवणार आहे, जे कन्व्हर्जन शिकवणार आहे, ते तुम्हाला प्रॉपरली समजणार नाही. ओके, तर सर्वांनी ते व्हिडिओ पाहिले असतील हे असं कन्सिडर करतो आणि आज आपण हे नवीन कन्व्हर्जन शिकायला सुरू करूयात. ओके, तर चला लक्ष द्या इकडे. आता पहा, राईट. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण जे कन्व्हर्जन शिकणार आहे ते कन्व्हर्जन असणार आहे तुमचं डेसिमल टू बायनरी. ओके, राईट. तर डेसिमल नंबर सिस्टमचा बेस असतो 10 आणि बायनरी नंबर सिस्टमचा बेस असतो 2. बेस काय असतो, 10च का असतो, 2च का असतो, हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता पहा, तर आपल्याला बेस 10 ची व्हॅल्यू आहे ती बेस 2 मध्ये कन्वर्ट करायची. याच्यासाठी मी एक क्वेश्चन घेतो इथं. कन्वर्ट एक रॅन्डम नंबर चूज करतो 52. हा आहे 10 मध्ये, म्हणजे हा डेसिमल मध्ये आहे, इनटू याला कशात कन्वर्ट करायचं आहे. आन्सर काय येईल मला माहित नाही, म्हणून मी क्वेश्चन मार्क दिलाय आणि त्या बेसला लिहितो 2. तर याला रीड कसं करायचं, कन्वर्ट 52 इन डेसिमल इनटू बायनरी. म्हणजे आपण कशातून कशात कन्वर्ट करत आहे नंबरला. दिलेला नंबर आहे डेसिमल मध्ये, त्याला आपण कन्वर्ट कशामध्ये करतोय, बायनरी मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, तर आता हे जे कन्वर्जन आहे हे कन्वर्जन करण्यासाठी किंवा डेसिमल नंबर सिस्टम टू बायनरी नंबर सिस्टम हे जे कन्वर्जन करायचं आहे, हे कन्वर्जन करण्यासाठी मी एक रूल बनवलेला आहे. म्हणजे ते माझा स्वतःचा रूल आहे, कुठेही बुकमध्ये वगैरे काही लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, तर ती गोष्ट तुम्हाला लक्षात काय ठेवायची आहे, इथं लिहितो बघा मी ते. काय लक्षात ठेवायचं की नेवर यूज बेस ऑफ डेसिमल. ठीक आहे, एक सिंपल लाईन मध्ये एक रूल बनवलेला आहे मी, नेवर यूज बेस ऑफ डेसिमल. हे लक्षात ठेवून घ्यायचं. ठीक आहे, ही लाईन म्हणजे या लाईन मध्ये सरळ सरळ सांगते की तुम्ही डेसिमलचा बेस वापरू नका. आता इथं आपल्याकडे 2 बेस व्हॅल्यू अवेलेबल आहेत. एक व्हॅल्यू कोणती आहे 10 आणि दुसरी व्हॅल्यू कोणती आहे 2 आहे. तर रूल नुसार काय आहे, डेसिमलचा बेस वापरू नका, म्हणजे कन्व्हर्जन करताना 10 हा बेस आपल्याला यूज करायचा नाहीये. कन्व्हर्जन मध्ये पुढे जाऊन 10 बेस यूज करायचा नाहीये, म्हणजे आपल्याला 2 हा बेस तुम्हाला यूज करावा लागणार आहे. तर 2 बेस यूज करून याला सॉल्व्ह कसं करतात बघा. तर इथं याला सॉल्व्ह करण्यासाठी जी आपण मेथड यूज करणार आहे, या मेथडला म्हणतात सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड. ओके, याला लिहूया असं, बाय सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड. ठीक आहे, सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड. आता दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये की इथं जो तुम्हाला नंबर दिलेला आहे 52, हा 52 जो नंबर आहे हा 52 नंबर आहे इंटीजर. जर दिलेला नंबर इंटीजर असेल तर त्या इंटीजरला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला डिव्हिजन मेथड वापरावं लागते, म्हणजे आपली सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड. ठीक आहे, आणि समजा जर दिलेला जो नंबर आहे तो तुमचा फ्रॅक्शन असेल, म्हणजे पॉइंट मध्ये असेल, जसं की फॉर एक्झाम्पल आता 0.24 घेतो मी. हा जर 0.24 घेतला, आता हे डेसिमल मध्ये नंबर आहे दोन्ही पण, हे दिलेले ब्लू कलर मध्ये लिहिलेले हे डेसिमल नंबर्स आहेत दोन्ही पण. तर हा जो नंबर आहे हा आहे तुमचा फ्रॅक्शन नंबर.
ओके, तर दिलेला नंबर जर तुमचा डेसिमल असेल, सॉरी इंटिजर असेल तर डिव्हिजन मेथड वापरायची, फ्रॅक्शन जर असेल तर आपल्याला यूज करावं लागते मल्टिप्लिकेशन मेथड. ओके, तर आता दिलेला जो नंबर आहे तो आपला दिलेला नंबर 52 आहे आणि हा 52 इज अन इंटिजर, म्हणून आपण कोणतं वापरणार आहे, सक्सेसिव्ह डिव्हिजन. एक मिनिट, इथं सक्सेसिव्हची स्पेलिंग चुकली आहे थोडीशी, हे मिटवतोच मी, इथं पूर्णच लिहूया आपण. ठीक आहे, पहा, गिवन 52 in 10 इज इंटिजर. 52 in 10 काय, हा एक इंटिजर आहे. देअरफॉर वी विल यूज सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड. आपण काय वापरणार आहे इथं आता, सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड आपण वापरणार आहे, राईट. तर आता ही सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड कशी यूज करायची बघा. या मेथड साठी अगोदर आपण काय करणार, अगोदर हे व्हर्टिकली असं डिव्हिजनचं बनवून घ्यायचं. आपल्याला हे व्हर्टिकल फॉर्म मध्ये करावं लागणार आहे. ठीक आहे, पहा, ही मेथड प्रॉपरली समजून घ्या काय काय आहे ते. ठीक आहे, तर इथं जे दिलेलं असेल, इथं आपण आपला दिलेला इंटिजर लिहिणार, जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ती इंटिजर. या ठिकाणी आपल्याला जे काय आपलं रिमाइंडर राहणार आहे ते रिमाइंडर आपण या कॉलम मध्ये लिहिणार आहे आणि या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचा असतो बेस. कोणत्या बेसने आपण याला मल्टिप्लाय करणार आहे, सॉरी डिवाइड करणार आहे, कोणत्या बेसने. ठीक आहे, तर इथं असेल आपला बेस, इथे असेल आपला इंटिजर आणि इथे असेल आपला रिमाइंडर. एक लक्षात ठेवा, मी इथं सॉल्व करताना जसं जसं सॉल्व करतोय सगळं जशाच तसं सॉल्व करायचं, कोणतीच गोष्ट याच्यामध्ये कमी जास्त करायची नाहीये तुम्हाला. ओके, आपला दिलेला जो इंटिजर आहे, दिलेला नंबर काय आहे आपला 52 आहे. ठीक आहे, हा दिलेला 52 नंबर मी इथं घेतो लिहून, हे घ्या 52. वर रूल सांगितलेला आहे की नेव्हर यूज बेस ऑफ डेसिमल. आता आपल्याकडे दोन बेस अवेलेबल आहेत, एक आहे डेसिमलचा बेस आणि एक तुमचा बायनरीचा बेस. रूल नुसार काय म्हणलं तुम्हाला की नेव्हर यूज बेस ऑफ डेसिमल, तर डेसिमल वापरू नका, म्हणजे ऑप्शन एकच उरला बायनरी. म्हणून याला डिवाइड कितीने करावं लागेल मला आता, 2 ने. डिवाइड कितीने करावं लागेल, 2 ने, राईट. आता याला सॉल्व करायचं बघा. आता याचं डिव्हिजन करूया. 2 2 जा 4, एक उरला, 12 झाले. 2 6 जा 12. ओके, रिमाइंडर उरला का, नाही, म्हणून रिमाइंडर काय आला, 0. आता लक्ष द्या, हा जो 26 आहे, सरळ भाषेत सांगतो अगोदर, हा जो 26 आहे, हा 26 या 2 ने डिव्हिजिबल आहे. ओके, मी कम्प्लीट डिव्हिजिबलचं म्हणत नाहीये इथं. आता पुढे गेल्यानंतर 13 पण येऊ शकतं. 13 कम्प्लिटली डिव्हिजिबल नाहीये, पण डिवाइड होतो ना, डिवाइड होत असेल तर इथं आपण त्याला परत डिव्हिजन करणार. ओके, आता सोपं लक्षात कसं ठेवायचं, हा 26 मोठा आहे का 2 मोठा आहे, 26 मोठा आहे. 26 मोठा आहे म्हणून 2 ने भाग जातो. ओके, मग ते 11 राहो का 3 राहो, राईट, काही असो, 2 पेक्षा मोठी संख्या असेल तर आपण भागाकार करू शकतो. पूर्ण भाग जातो की नाही जात हे काही महत्वाचं नाहीये. पूर्ण भाग, फक्त 26 ला भाग जातो ना, जातो, म्हणून इथं लिहायचं 2. आता 2 ने भागाकार करा, काय येतं, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 13 आलं. रिमाइंडर अगेन काय आला, 0. आता 13 आहे, 13 पण डिव्हिजिबल आहे म्हणून मी 2 घेतला इथं, राईट. 2 6 जा 12, 2 6 जा 12. पूर्ण भाग गेला का, नाही. आता रिमाइंडर काय आलं, 1 आलं, राईट. आता परत 2 ने भाग जातो, 2 3 जा 6, रिमाइंडर आला 0. त्यानंतर आता इथं 2 आहे आणि इथं 3 आहे, हे बघा, इथं 3 आहे आणि इथे 2 आहे. 3 ला 2 ने डिव्हिजन होतं म्हणून मी काय लिहिणार इथं 2. 2 1 जा 2. ओके, काय लिहिलं, 2 1 जा 2, राईट. रिमाइंडर उरला 1. आता आहे मेन गोष्ट, इथं आहे बघा तुमचा 1 आता शिल्लक. हा जो शिल्लक तुमचा 1 आहे, हे रेडने असं हायलाइट तुम्ही करायची काही गरज नाहीये, मी सांगतोय फक्त. हा जो 1 आहे ना, हा 1 या 2 पेक्षा लहान आहे, म्हणून या 1 ला आता भाग जाणार नाही. तर हे तुमचं रिमाइंडर आहे आणि आपला रिमाइंडरचा कॉलम इथं दिलेला आहे, म्हणून हा जो रिमाइंडरचा 1 आहे या 1 ला आपल्याला इकडे जशाच तसं लिहून घ्यायचं.
ओके, मी रेड कलरची मार्किंग केलेली मिटून टाकतो म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला. पहा, तर हा जो 1 आहे हा 1 ला आता भाग जात नाही म्हणून असा ॲरो दाखवायचा आणि इथं लिहून टाकायचं 1. झालं, इथं तुमचं काम संपलं असं वाटत असेल पण नाही वाटत. का? कारण बघा, जे तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी डेफिनेशन सांगितल्या होत्या त्या डेफिनेशन्स मध्ये मी तुम्हाला LSB आणि MSB बद्दल सांगितलं होतं, बरोबर आहे. तर आता इथं हा जो लास्ट डिजिट असतो, लास्ट डिजिट, हा लास्ट डिजिट म्हणजे असतो आपला MSB आणि हा जो फर्स्ट वाला 0 आहे हा फर्स्ट वाला 0 म्हणजे असतो आपला LSB, राईट. आणि लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की आपण सिक्वेन्स कशी लिहितो, MSB टू LSB लिहितो, का लिहितो वगैरे सगळं रिझन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दिलेलंच आहे. ठीक आहे, राईट राईट. तर आता MSB टू LSB मला सिक्वेन्स लिहायची म्हणून हे अशा प्रकारे इथं ॲरो दाखवायचं. कळलं? तर हे 1 म्हणजे MSB बीट आहे आणि हे 0 म्हणजे LSB बीट आहे. तर याच्या खाली आपल्याला काय करायची, याची सिक्वेन्स लिहायची. आता इकडच्या बाजूला, आता खाली किंवा इकडे लिहितो मी कुठेतरी, थांबा. राईट, आता इथं खाली लिहूयात आपण याचं सोल्युशन. सोल्युशन काय, त्यांनी नंबर दिला होता 52 जो की डेसिमल मध्ये आहे, त्याला आपण कन्वर्ट केलंय. त्याला कन्वर्ट केल्यानंतर जो नंबर तयार झालाय, रीड कसा करायचा नंबर, MSB कडून रीड करायचा, बरोबर. MSB कडून रीड करताना नंबरचा आन्सर काय येणार, सगळ्यात पहिल्यांदा MSB बीट लिहायचा म्हणजे हे सिक्वेन्स राहणार 1 1 0 1 0 0. हे आन्सर आलेलं आहे 2 मध्ये. दिस इज आवर सोल्युशन. हे जे आलेलं आहे हे आपलं सोल्युशन आहे, 1 1 0 अँड 1 0 0, राईट. आता आपण जे आन्सर कॅल्क्युलेट केलेलं आहे ते आन्सर आता बरोबर आहे का नाही ते मी तुम्हाला दाखवतो की क्रॉस चेक कसं करायचं, हे तुम्हाला पाठच झालं पाहिजे. पहा, तर आता बायनरी नंबर सिस्टमचं जे वेटेज आहे ते वेटेज काय आहे असं सांगितलं होतं मी तुम्हाला. बघा, 1 2 4 8 डबल होते 16 32, हे लेफ्ट साइडला वाढतच जातात व्हॅल्यूज, राईट. आता मी 6 वेटेज घेतले कारण इथं पण टोटल आन्सर मध्ये माझ्या 6 आहेत. आता मी काय करणार आहे, आलेला आन्सर इथं लिहायला सुरू करतो. पहा, 1 1 0 1 0 0, राईट. तुम्हाला फर्स्ट लेक्चर पासून मी जे शिकवलंय त्यानुसार आता बघा, हा जो 1 आहे ना हा सगळ्या जगासाठी 1 आहे हो, पण आपल्यासाठी या 1 ची व्हॅल्यू आहे 32 प्लस हा जो 1 आहे याची व्हॅल्यू काय 16 प्लस इथं 0 आहे म्हणजे याची व्हॅल्यू 0 झाली, प्लस इथं 1 आहे म्हणजे याची व्हॅल्यू झाली 4. या सगळ्यांची ऍडिशन करा बरं, किती येते बघा, 32 प्लस 16 प्लस 4. तर हे 16 प्लस 4 20, 20 आणि 32 म्हणजे टोटल आन्सर आलेला आहे आपलं 52. म्हणजे आपण जे कन्वर्जन केलं ते कन्वर्जन एकदम करेक्ट आहे, ते कन्वर्जन एकदम करेक्ट आहे. कळालं? तर हे अशा प्रकारे आपण कन्वर्ट केलं. काय, कशामधून कशात कन्वर्ट केलं, 52 जो डेसिमल मध्ये दिलेला नंबर आहे त्याला आपण कन्वर्ट केलेला आहे बायनरी मध्ये. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला 1-2 इथे न्यूमरिकल्स देतो, ते मला तुम्ही सॉल्व करून सेंड करा. ठीक आहे, तर तुम्हाला हे 52 वाला तुमचा नंबर 1 असेल. सेकंड नंबरचा जो न्यूमरिकल देतोय, सेकंड घ्या 105 जो की डेसिमल मध्ये आहे, त्याला कन्वर्ट करा बायनरी मध्ये. त्यानंतर थर्ड वाला घेऊया आपण 63, हा थोडासा विशेष आहे. ठीक आहे, याला कन्वर्ट करा 2 मध्येच. आणि फोर्थ नंबरचा एक घ्या तुम्हाला होमवर्क साठी 250, हा 10 मध्ये आहे, याला कन्वर्ट करा 2 मध्ये. ठीक आहे, आणखीन एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे, हे एवढे तर तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहेत, हे तुम्ही मला सॉल्व करून सेंड करा आणि लवकर लवकर सॉल्व करत जा, छोटे छोटे पॉइंट्स आहेत हे सगळे. ठीक आहे, आता दुसरी महत्वाची गोष्ट काय आणखी एक ते समजून घ्या आता, की हे नंबर जेव्हा आता तुम्ही सॉल्व करायला घेणार तेव्हा तुमचं 1 वेळेस चुकेल, 2 वेळेस चुकेल, 3 वेळेस चुकेल. तुम्ही इथं समोर माझ्या फिजिकली जरी बसलेले असते तरी सुद्धा मी तुम्हाला स्पून फिडिंग करणार नाहीये, करत पण नाहीये मी तसं. ठीक आहे, तुम्हाला तुमचंच हे सॉल्व करायचं आहे. आन्सर येतं आपल्याला, 1 वेळेस चुकत असेल तर तुम्ही दुसऱ्या वेळेस सॉल्व करा, तिसऱ्या वेळेस सॉल्व करा. मेथड हीच आहे,
जर इथं आपला आन्सर चुकत असेल तर आपला भागाकार चुकतोय, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपल्याला इथं डिप्लोमाला येऊन आता भागाकार शिकायचं नाहीये. जिथं आपले बेसिक थोडेसे कमजोर आहेत ते बेसिक तुमचे पक्के करून घ्या. मेथड हीच आहे, सगळ्यांचा आन्सर या मेथडने यायलाच पाहिजे. जर येत नसेल, चुकत असेल तर तुम्ही 2-3 वेळेस ट्राय करा, तुमचा आन्सर 100% येतं, ही मला गॅरंटी आहे. ओके राईट. तर आता आजच्या लेक्चरसाठी एवढं पुरेसं आहे. बाकी याच्या पुढचे जे कन्वर्जन असतील म्हणजे फ्रॅक्शन नंबर कसा कन्वर्ट करायचा मल्टिप्लिकेशन मेथडने, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.